कोल्हापूरचे खासदार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकारानं आजपासून महाराष्ट्रातील तब्बल 103 गडकोटावर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली। पन्हाळगडावरील या मोहिमेत स्वतः संभाजीराजे यांनी सहभाग घेतला। प्रत्येक पक्षाने राजकारणापलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं पाहिजे, इतकंच नव्हे तर शिवाजी महाराजांची खरी स्मारकं असणारे गड किल्ले संवर्धन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असं ते म्हणाले। आणि त्यांनी तसं आवाहन सुद्धा सगळं पक्षांना केलेलं आहे। गडकोट किल्ले संवर्धनाचे ब्रँड अँबॅसिडर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय। तसंच त्यांच्याशी या उपक्रमाबद्दल बातचीत केली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। छत्रपती शिवरायांचे गडकोट म्हणजेच महाराष्ट्राचे खरी स्मारक आहेत। या उद्देशाने छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातल्या जवळपास 103 किल्ल्यांवर आज स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे। पन्हाळगडावर ही मोहीम पाहू शकतो की कशा प्रकारे या सगळ्या गडांची स्वच्छता सुरू झालेली आहे। या मोहिमेमागचा संभाजीराजांचा उद्देश काय आहे तो आपण त्यांना विचारूयात। राजे, मला सांगा की महाराष्ट्रातल्या गडकोटांची अवस्था अतिशय बिकट आहे आणि अशामध्ये आपण स्वच्छता मोहीम राबवताय, काय सांगाल? नाही, प्रथमतः मी एक किल्ल्यांच्यासाठी संवर्धन व्हावेत म्हणून मी ब्रँड अँबॅसिडर आहे आणि म्हणून मला वाटलं की आपण सुद्धा काहीतरी सुरुवात करावी। नुसतं सरकार हे करत नाही, सरकार ते करत नाही, त्यापेक्षा शिवभक्तांची जबाबदारी आहे। अनेक शिवभक्तांची इच्छा आहे की काहीतरी आपण एकत्र येऊ आणि किल्ल्यांचे संवर्धन करूया। म्हणून मी एक निमित्त आहे, नुसतं वाढदिवस हे निमित्त आहे, पण खऱ्या अर्थाने शिवजयंतीचे 19 फेब्रुवारीला आहे आणि ते औचित्य साधून आम्ही सगळ्या लोकांना एकत्र आणलेले आहे। मला आनंदाची बाब ही आहे की 103 किल्ल्यावर आज मोहीम व्हायला लागलेली आणि वाढणार आहे। हे मोहीम आज केली, विषय थांबत नाही, पण ही चळवळ मला उभा करायची आहे। मी म्हणजे एक शिवभक्त आहे आणि चळवळ उभा करून सरकारच्यावर दबाव टाकायचा आहे मला, की दबाव कशा बाबतीत? जर राजस्थानचे किल्ल्यांचं संवर्धन होऊ शकते, ठीक आहे, सरकार मदत करते त्यांना, पण त्यांचं सेंट्रल गव्हर्नमेंट मदत करते त्यांना, पण त्यांचे किल्ले संवर्धन होऊ शकतात, मग आपले किल्ले का होऊ शकत आहेत? राजा, आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची नावं घेतली जातात, पण ही गडकोट संवर्धनासाठी म्हणावे तसे प्रयत्न केले जात नाहीत। त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? माझी विनंती सगळ्या अनेक पक्षातल्या लोकांना हीच राहणार आहे की पक्षाच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांच्याकडे बघणं गरजेचं आहे। जिथं राजकारण करायचं आहे तिथं तुम्ही करा, जिथं समाजकारण करायचं आहे तिथं तुम्ही करा, जिथं कोणाचे पाय ओढायचे तुम्ही तिथं ओढा, पण जिथं शिवाजी महाराज नाव येईल तिथं तर तुम्ही हे काही करू नका। तुम्ही या किल्ल्यांच्यावर दुसरे अनेक शिवाजी महाराजांचे जे अनेक किल्ले आहेत किंवा जे स्वतः बांधलेले किंवा जे शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेले किल्ले आहेत ह्यांचं सुद्धा संवर्धन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही चळवळ महत्त्वाची आहे। ही चळवळच्या माध्यमातूनच आपल्याला जागृतपणा आणायची आहे की आज राजस्थानमध्ये जी जागृतपणा निर्माण झालेली आहे, मग आमच्या किल्ल्यात का नाही, ज्यावेळी इतिहास असताना ह्या सर्व शिवभक्तांना हेच जाणून द्यायचं आहे की तुम्ही जोपर्यंत चळवळ उभा करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे सरकारला सुद्धा त्याच्यावर दबाव येणार नाही। DPTCच्या माध्यमातून असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंड माध्यमातून असेल, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। आपल्याला सवयच नाही आहे, किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी, पैसे आणण्यासाठी, आणि त्यासाठी माझा प्रयत्न राहणार आणि निश्चितपणाने प्रामाणिक प्रयत्न। तुमच्या या उपक्रमाला G24 च्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुणीही घ्या, कसंही घ्या, पण त्यांच्या गडकोटासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेकर, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। G24 तास रहा एक पाऊल पुढे।